नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 8वी पाठ 16वा संसद आणि कायदा, फक्त मराठीतूनच आपल्या चॅनलवर. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. नंबर 1, आपल्या देशाच्या संसदमध्ये 2 सभागृह आहेत. नंबर 2, आपल्या देशाचे संपूर्ण प्रशासन अध्यक्ष नावाने चालते. 3, आपल्या देशातील लोकसभेत एकूण 545 सदस्य आहेत. 4, भारतीय संसदेच्या वरिष्ठ गृहाला राज्यसभा असं म्हणतात. नंबर 5, आपल्या देशाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहे. प्रश्न दुसरा, 1 किंवा 2 वाक्यात उत्तरं द्या. नंबर 1, आपल्या देशाचे संसद कुठे स्थित आहे? आपल्या देशाची संसद दिल्लीत आहे. नंबर 2, संसद सदस्य होण्यासाठी किती वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे? उत्तर, संसद सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा 25 वर्ष आणि त्याहून अधिक आहे आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष आहे. नंबर 3, राज्यसभेच्या सदस्यांची मुदत सांगा. उत्तर, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. प्रश्न तिसरा, थोडक्यात टिपा लिहा. नंबर 1, पंतप्रधानांची कामे. उत्तर, भारताचे पंतप्रधानांची मुख्य कार्य खालीलप्रमाणे. नंबर 1, राष्ट्रपतीच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मंत्रिमंडळाची स्थापना करतात. ते प्रत्येक मंत्र्याला 1 किंवा अधिक खात्याचं वाटप करतात. ते स्वतः 1 किंवा अधिक खाती व्यवस्थापित देखील करतात. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती संपूर्ण मंत्रिमंडळाची औपचारिक नियुक्ती करतात. नंबर 2, पंतप्रधानांना मंत्र्यांची निवड करण्याचा, मंत्र्यांना पदावरून चालू ठेवण्याचा, त्यांना पोर्टफोलिओ बदलण्याचा आणि त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे. 3, तो मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतो. ते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतात आणि धोरणात्मक निर्णय घेतात. 4, तो प्रत्येक मंत्र्याच्या कामावर देखरेख करतो आणि प्रत्येक मंत्र्याला सरकारच्या धोरणानुसार कामं करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 5, संसदेचे सदस्य संसदेच्या कामकाज दरम्यान राज्य प्रशासनाशी संबंधित प्रश्न आणि उपप्रश्न मंत्र्यांसमोर ठेवतील. त्या प्रश्नांची उत्तर देण्याची घटनात्मकदृष्ट्या पंतप्रधान आणि कोणतेही मंत्री जबाबदार असतो. नंबर 6, पंतप्रधान राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तयार झालेल्या ठरावाबद्दल, देशातील एकूण परिस्थितीबद्दल आणि केंद्र सरकारच्या संपूर्ण प्रशासनाबद्दल माहिती देतात. नंबर 2, संसद. उत्तर, आपल्या देशाची संसद दिल्लीत संसद भवनात बसते. ही देशातील सर्वोच्च लोकशाही संस्था आहे. संसदेमध्ये राष्ट्रपती आणि त्याची 2 सभागृह असतात. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला लोकसभा आणि वरच्या सभागृहाला राज्यसभा म्हणतात. संविधानामध्ये दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार संसदेचे कामकाज चालते. यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. नवीन कायदे करणे, विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि जुने कायदे रद्द करणे हे संसदेचे मुख्य कार्य आहे. संसदेच्या मंजुरीशिवाय कोणतेही विधेयक कायदा बनू शकत नाही. अर्थसंकल्पाद्वारे कार्यकारिणीने केलेल्या खर्चावर संसदेचे नियंत्रण असते. संसद सदस्य संसदेत सरकारी धोरणांवर चर्चा करतात. चर्चेतून सरकारला आपल्या चुका आणि उणिवांची जाणीव होते. शिवाय संपूर्ण देशाला सरकारच्या धोरणांची माहिती मिळू शकते. राष्ट्रपतींनी जारी केलेल्या आदेशांना लवकरात लवकर संसदेची मंजुरी आवश्यक असते. संसदेने मान्यता न दिल्यास आदेश आपोआप रद्द केला जातो. नंबर 3, कायदा आणि त्याचे महत्त्व. उत्तर, भारतातील कायदा बनवण्याची प्रक्रिया ब्रिटनच्या संसदेने विकसित केलेल्या कायदा निर्मिती प्रणालीवर आधारित आहे. 2, समाजात वैयक्तिक आणि सामूहिक स्वातंत्र्य राखण्याच्या उद्देशाने कायदे केले जातात. संसद नवीन कायदे करते, आवश्यक तेथे जुने कायदे दुरुस्त करते किंवा रद्द करते. 3, कायद्याची पुरेशी आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कार्यकारी यंत्रणा कार्यरत आहे. 4, कायद्याच्या समानतेचे तत्त्व आपल्या देशात स्वीकारले गेले आहे. कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत. कायद्याने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. 5, कायदा चालत नसेल किंवा कोणावर अन्याय होत असेल तर प्रत्येक नागरिकाने देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर तक्रार करू शकतो. न्यायपालिका कायद्याचा अर्थ लावते आणि तक्रारकर्त्याला खरा न्याय देते. आपल्या देशाचा कायदा सर्व समान, सर्वांना आधार या तत्त्वावर चालतो. समाजातील शांतता, सुरक्षा आणि एकता कायद्यांवर अवलंबून असते. कायदा करताना भारतीय राज्यघटनेची मूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत. लोकशाही राज्यव्यवस्थेत सुव्यवस्थित आणि सुरळीत प्रशासनासाठी कायदे अपरिहार्य आहे. प्रश्न चौथा, विचार करा आणि लिहा. नंबर 1, तुमच्या विस्तारात कोणते प्रश्न तुम्हाला माहिती आहेत? उत्तर, मी ग्रामीण भागात राहतो. माझ्या गावातील प्रत्येक भागामध्ये पक्के रस्ते बांधलेले
नंबर 2, माझ्या गावात अजून मलनिःसरण झालेले नाही, त्यामुळे प्रत्येक वस्तीला घाण पाणी आढळून येते. 3, पावसाळ्यात सखल भागात इतर डबके भरतात, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरियासारख्या आजारांना लोक बळी पडतात. 4, उन्हाळ्यात दिवसभरात अनेक तास वीज नसते. 5, गावात फक्त 5वी पर्यंतचे वर्ग असलेली प्राथमिक शाळा आहे. शिक्षणाची चांगली व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 6, गावात एक छोटेसे आरोग्य केंद्र आहे, त्यावर तातडीने उपचाराची सुविधा नाही. 7, शेत सिंचनासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही, त्यामुळे माझ्या गावात अनेक प्रश्न आहेत. मी शहरी भागात राहतो. माझ्या शहरात नवीन पक्के रस्ते बांधले जात नाही. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अरुंद रस्त्यामुळे सकाळ संध्याकाळ काही काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो. शहराच्या बाहेरील भागामध्ये सांडपाणी आणि तुंबलेली गटारं. शहरातील नर्मदा योजनेचे पाणी अद्याप सर्व भागातील घराघरांत पोचलेली नाही. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया, स्वाईन फ्लू यासारख्या आजाराने लोकांना ग्रासले आहेत. 2, जर तुम्ही पंतप्रधान झालात तर देशाला गौरव मिळवून देण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर, मी पंतप्रधान झालो तर पुढील गोष्टी करून देशाला अभिमान वाटेल. 1, सर्वप्रथम मी देशाचे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरण मजबूत करीन. नंबर 2, मी देशाच्या कृषी आणि ग्रामोद्योगाच्या विकासाला प्राधान्य देईल. मी सिंचन आणि वीज सुविधा वाढवीन, जेणेकरून शेतकरी 1 वर्षात 3 पिकं घेऊ शकतील. शेतकऱ्यांना चांगलं बियाणं, खतं, कीटकनाशके तसेच शेतीची अवजारं आणि वीज वाजवी दरात मिळेल याची काळजी घेईल. ग्रामोद्योगांच्या विकासासाठी विविध सुविधा निर्माण करून त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करीन. मी प्रत्येक गावात वीज, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा पुरवण्याची व्यवस्था करीन. 4, मी देशात भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे उच्चाटन करण्यासाठी विशेष कायदे तयार करीन, त्याचा कठोरपणे अंमलबजावणी करीन. नंबर 5, देशाच्या प्रत्येक भागात गरीब मागासवर्गीय लोकांना दरवर्षी रोजची भाकरी मिळावी यासाठी मी एक योजना करीन. 6, मी देशातून बेरोजगारी आणि निरक्षरता नष्ट करण्याचा प्रयत्न करीन. 7, वादळी, अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी देशातील जनतेला पुरेशी मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न करीन. 8, माझ्या मंत्र्यांकडून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी आश्वासनं मिळतील आणि मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावरून कामे होतील की नाही हे मी पाहील.